तुमच्या आयुष्यात अशी किती कामं आहेत जे तुम्ही रोज स्वतःला म्हणता, "उद्या करेन, पुढच्या आठवड्यात सुरू करेन, वेळ मिळाला की करेन." पण तो उद्या कधीच येत नाही आणि हळू स्वप्न मागे पडतात. कॉन्फिडन्स कमी होतो आणि गिल्ट वाढत जातो. जर तुम्हालाही काम सुरू करायला उशीर होतो, मोबाईलमुळे फोकस जातो, मोटिवेशन येते पण ॲक्शन होत नाही, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण आज आपण पाहणार आहोत डू इट टुडे या जबरदस्त पुस्तकाची समरी. एक असं पुस्तक जे तुम्हाला सांगतं सक्सेसला मोटिवेशन लागत नाही, तर डिसिप्लिन आणि ॲक्शन लागतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टॉक विथ पुस्तक. जर तुम्ही सेल्फ हेल्प बुक्स वाचता, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे आणि आयुष्यात खरोखर काहीतरी मोठं करायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बोलणार आहोत डू इट टुडे या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक एका सिंपल पण पॉवरफुल गोष्टीवर आधारित आहे. आपण बहुतेक वेळा काम कठीण असल्यामुळे टाळत नाही, तर आपण ती टाळतो कारण आपल्या माइंडला डिस्कम्फर्ट आवडत नाही. म्हणजेच काम मोठं नसतं, आपली टाळाटाळ मोठी असते. या पुस्तकात लेखक आपल्याला शिकवतात प्रोक्रॅस्टिनेशन कसं थांबवायचं, फोकस कसा वाढवायचा, डिसिप्लिन कसं तयार करायचं आणि सर्वात महत्त्वाचं आजच ॲक्शन कशी घ्यायची. चला तर मग या पुस्तकातील सर्वात पॉवरफुल लेसन्स पाहूया. लेसन पहिला, मोटिवेशनवर नाही तर डिसिप्लिनवर विश्वास ठेवा. आपण सगळे मोटिवेशन शोधत असतो. कधी युट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ, कधी कोट्स, कधी एखाद्या यशस्वी व्यक्तीची स्टोरी. पण प्रॉब्लेम काय आहे? मोटिवेशन टेम्पररी असतं. आज आहे, उद्या नाही. लेखक म्हणतात, जर तुम्ही काम करण्यासाठी मूडची वाट बघत असाल, तर तुम्ही कधीच कन्सिस्टंट होऊ शकत नाही. समजा तुम्हाला दररोज 1 तास अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही म्हणालात, आज मूड नाही, उद्या करतो, तर तुमचं फ्युचर मूडवर अवलंबून राहील. पण जर तुम्ही रूल बनवला, रोज सकाळी 7 ते 8 अभ्यास, नो एक्सक्यूज, तर हळूहळू ते हॅबिट बनतं. विनर्स काम करतात कारण त्यांना करावंच लागतं. लुजर्स काम करतात फक्त त्यांचा मूड असेल तेव्हा. आजपासून मोटिवेशन शोधू नका, तर रुटीन तयार करा. लेसन 2, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आळस नाही, ती एक मानसिक सवय आहे. आपल्याला वाटतं टाळाटाळ म्हणजे आळस, पण लेखक सांगतात प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे लेझीनेस नाही, तर ती डिस्कम्फर्ट पासून पळण्याची सवय आहे. जेव्हा एखादं काम कठीण, बोरिंग, कन्फ्युजिंग आणि रिस्की वाटतं, आपलं माइंड लगेच एस्केप शोधतं. आणि मग आपण काय करतो? 5 मिनिटं इंस्टाग्राम, 10 मिनिटं युट्यूब शॉर्ट्स, थोडा वेळ व्हॉट्सअप, उद्या करू आणि दिवस संपतो. तुम्ही काम टाळत नाही, तुम्ही त्या कामाशी जोडलेल्या अनकम्फर्टेबल फीलिंग्स टाळता. यावर लेखक एक उपाय सांगतात. मोठं काम पाहून घाबरू नका, त्याला स्मॉल ॲक्शन मध्ये डिवाइड करा. समजा तुम्हाला एक बुक लिहायची आहे, हे मोठं आहे, पण आज फक्त टॉपिक लिहा. उद्या आउटलाईन तयार करा, परवा 500 वर्ड्स लिहा. बिग गोल, स्मॉल स्टेप्स, इमिजिएट ॲक्शन. जेव्हा काम लहान होतं तेव्हा माइंड रेजिस्ट कमी करतो. लेसन 3, क्लॅरिटी नसली की ॲक्शन होत नाही. अनेक लोक म्हणतात, मी खूप काही करायचं ठरवलं, पण सुरुवात होत नाही. का? कारण गोल क्लिअर नसतो. सक्सेसफुल व्हायचं हा गोल नाही, फिट व्हायचं हा गोल नाही, यूट्यूब ग्रो करायचं हा गोल नाही. हे विशेष आहेत, गोल्स नाहीत. लेखक सांगतात, जर तुम्हाला ॲक्शन हवी असेल, तर तुम्हाला स्पेसिफिक क्लॅरिटी हवी. मला अभ्यास करायचा आहे असं न म्हणता, रोज रात्री 9 ते 10, 20 पेजेस वाचायचे आहेत. मला बिझनेस सुरू करायचा आहे असं नाही, तर 30 दिवसात ॲफिलिएट मार्केटिंगवर 10 रील्स बनवायचे आहेत. मला बुक लिहायचं आहे, नाही, दररोज 700 वर्ड्स लिहायचे आहेत. लक्षात ठेवा, कन्फ्यूज माइंड ऑलवेज डिलेज, क्लिअर माइंड टेक्स ॲक्शन. आज एक नोटबुक घ्या आणि लिहा, माझं एक मोठं गोल काय आहे. आज त्यासाठी मी एक छोटं काम कोणतं करणार आहे. लेसन 4, बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं वेगळं आहे. आपल्याला वाटतं दिवसभर व्यस्त असलो म्हणजे आपण प्रोडक्टिव्ह आहोत. पण लेखक सांगतात, बिझी असणं म्हणजे प्रोग्रेस होत आहे असं नाही. काही लोक दिवसभर ईमेल्स चेक करतात, नोटिफिकेशन्स बघतात,
छोट्या छोट्या टास्कमध्ये वेळ घालवतात, पण दिवसाच्या शेवटी मेन काम काहीच होत नाही. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जास्त काम करणं नाही. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे योग्य काम करणं. दररोज स्वतःला विचारा, आज जर मी फक्त एकच काम पूर्ण करू शकलो, तर ते कोणतं असायला हवं? तोच तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट टास्क आहे. जर तुम्ही क्रिएटर असाल, तर लोगो बदलणं इम्पॉर्टंट नाही. थंबनेल फॉन्ट निवडणं अर्जंट वाटेल, पण खरं इम्पॉर्टंट काय आहे? व्हिडिओ तयार करून अपलोड करणं. उद्या सकाळी सर्वात आधी तुमचं एक मुख्य काम पूर्ण करा. बाकी सगळं नंतर. लेसन 5. डिस्ट्रॅक्शन्स तुमचं फ्युचर खात आहे. आजच्या काळात सर्वात मोठा एनिमी कोण? ना पैसा, ना टॅलेंटची कमतरता. सर्वात मोठा एनिमी आहे डिस्ट्रॅक्शन. मोबाईल, नोटिफिकेशन्स, रील्स, एंडलेस स्क्रॉलिंग. लेखक सांगतात, तुम्ही वीक नाही, तुमच्या आसपासची सिस्टीम तुमचं अटेन्शन चोरत आहे. जर तुम्ही तुमचं अटेन्शन कंट्रोल केलं नाही, तर दुसरे लोक ते विकत घेतील. यासाठी काय करायचं? काम करताना फोन सायलेंट ठेवा. सोशल मीडिया ॲप्सची टाइम लिमिट ठेवा. डीप वर्कसाठी 30 ते 45 मिनिटांचे ब्लॉक्स ठेवा. कामाच्या जागेत मिनिमम डिस्ट्रॅक्शन्स असावे. फोकस इज द न्यू सुपर पॉवर. आज ज्याच्याकडे फोकस आहे, उद्या त्याच्याकडे रिझल्ट्स असतील. लेसन 6. परफेक्शनिझम हाच यशाचा शत्रू आहे. आपण अनेकदा काम सुरूच करत नाही, कारण आपल्याला वाटतं परफेक्ट झालं पाहिजे. परफेक्ट व्हिडिओ, परफेक्ट प्लॅन, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट स्टार्ट. पण लेखक सांगतात, परफेक्शनिझम हा एक्सेलन्स नाही, तर तो डिस्गस्ड प्रोक्रॅस्टिनेशन आहे. म्हणजेच तुम्ही क्वालिटीसाठी थांबत नाही, तुम्ही फिअरमुळे थांबता. डन इज बेटर दॅन परफेक्ट. पहिला व्हिडिओ परफेक्ट नसेल, पहिलं ई-बुक परफेक्ट नसेल, पहिला बिझनेस प्लॅन परफेक्ट नसेल, पण जो सुरू करतो तो सुधारतो, जो थांबतो तो फक्त विचार करतो. आजच एक इम्परफेक्ट ॲक्शन घ्या. अपलोड करा, पब्लिश करा आणि स्टार्ट करा. लेसन 7. स्मॉल हॅबिट्स बिल्ड अ बिग लाईफ. या पुस्तकात एक हिडन पॉवरफुल लेसन आहे. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते छोट्या सवयीने तयार होतं. दररोज 20 मिनिटं वाचन, दररोज 30 मिनिटाचं काम, दररोज एक पेज रायटिंग, दररोज एक व्हिडिओ आयडिया नोट करणं. हे छोटं वाटतं, पण 1 वर्षानंतर हेच तुमचं आयडेंटिटी बदलतं. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी ड्रॅमॅटिक चेंज लागत नाही. डेली कन्सिस्टंट ॲक्शन लागते. लोक रिझल्ट पाहतात, पण त्यामागचे शांत, बोरिंग, रिपीट होणारे दिवस कुणालाच दिसत नाहीत. सक्सेस ग्लॅमरस दिसते, पण ती बनते रुटीनमध्ये. चला, आता या पुस्तकातून एक 3 स्टेप ॲक्शन प्लॅन बनवूया, जो तुम्ही आजपासून वापरू शकता. स्टेप पहिली, आजच एक महत्त्वाचं काम निवडा. फक्त एकच काम, जे तुमच्या गोलला पुढे नेईल. स्टेप 2, 25 मिनिटं डिस्ट्रॅक्शन फ्री काम करा. फोन दूर ठेवा, नोटिफिकेशन्स ऑफ करा, फक्त काम. स्टेप 3, परफेक्ट होण्याची वाट बघू नका. काम छोटं असलं तरी सुरू करा. या पुस्तकातून आपल्याला एक गोल्डन फॉर्म्युला मिळतो. थिंक लेस, स्टार्ट स्मॉल, डू इट टुडे. जर तुम्हाला ही बुक समरी आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या मराठीमध्ये पॉवरफुल सेल्फ हेल्प बुक्सच्या समरीज पाहायच्या असतील, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, कारण त्यामुळे मला कळतं की तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रॅक्टिकल समरीज आणखी हव्या आहेत. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कोणतं काम खूप दिवसांपासून टाळत आहात आणि आजच त्याच्यावर सुरुवात करणार आहात. तसंच तुम्हाला पुढची समरी कोणत्या पुस्तकाची हवी आहे तेही लिहा. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं आयुष्य बदलणारा दिवस एक दिवस नसतो, तो दिवस असतो आजचा दिवस. कारण उद्या सक्सेसफुल होण्यासाठी आज ॲक्शन घ्यावी लागते. तर ओव्हर थिंकिंग बंद कर, परफेक्ट टाइमची वाट बघणं बंद करा आणि स्वतःला एकच वाक्य सांगा, डू इट टुडे. मी भेटेन पुढच्या एका जबरदस्त बुक समरी सोबत. तोपर्यंत वाचा, शिका आणि स्वतःला दररोज अपग्रेड करा.